ही माझी दुसरी वेळ आहे. मायबाप जनतेने आम्हाला पहिल्या वेळेस निवडून दिलं. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही प्रभागामध्ये जे काम केले ते करू शकलो. काही कामं करायचे आमचे जे बाकी होते ते आता आम्ही या काळामध्ये करू. नगरसेवक प्रभागाचा असाच असायला पाहिजे. जसा आपला नगरसेवक तसा आपला प्रभाग. आपला नगरसेवक चांगला तर आपला एरिया चांगला, आपले मुलं बाळं चांगले. जर एखाद्या आपण 2 नंबर वाल्याला जर निवडून दिलं तर तो अख्ख्या एरियाचा धिंगाणा करून टाकते की आमच्या प्रभागामध्ये पैसा नाही जिंकला, माणुसकी जिंकली आणि प्रत्येकाच्या सुखात दुःखात धावणारा माणूस जिंकला. राजकारणातील घराणेशाहीच्या चर्चेत शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या नेतृत्वाचे महत्व अधोरेखित होत आहे. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून जिद्दीने पुढे आलेल्या अकोला महानगरपालिकेचे उपमहापौर अमोल गोगे हे अशाच ध्येयवादी कार्यकर्त्यांचे उत्तम उदाहरण आहेत. केवळ कार्यकर्ता म्हणून थांबून न राहता समाजसेवेची आवड आणि लोकांप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर त्यांनी राजकारणातील महत्वाचा टप्पा यशस्वीपणे गाठला आहे. संघर्षातून मिळवलेले आणि यश त्यांचे नगरसेवक ते उपमहापौर पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया. सुपारी फुटली आहे, तयार आहे ना तुम्ही सगळे? आम्ही अदलाबदल करत असतो. कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी मग शिंदेने त्याला कधी डोळा मारला की दाढीवरनं हात फिरवला. आगे झाला जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. एकीकडे लावणी, दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन. मी सडाफटिंग माणूस आहे. तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील. सर्वप्रथम आपल्या माध्यमातून अकोला शहरातील सर्व मायबाप जनतेचे मी धन्यवाद मानतो, आभार करतो आणि तुम्ही दिलेल्या मतरूपी आशीर्वादानेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. यासाठी आपले सर्वांचे आपल्या टीव्हीच्या माध्यमातून धन्यवाद. आज जे इथे उपमहापौर पदावर पोहोचलो आहे, माझी हालाकीची परिस्थिती अशी होती. माझे वडील हे एक पैदल रिक्षा चालवणारे होते. त्यांनी केलेली त्यांचे प्रामाणिक कार्य, त्यांनी आम्हाला दिलेले त्यांचे संस्कार आमच्या आई वडिलांनी, जे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. माझे वडील जेव्हा पैदल रिक्षा चालवायचे होते तेव्हा आमची परिस्थिती खूप हालाकीची होती, पण एक जिद्द होती मनामध्ये. आमच्या बाबांनी सांगितलं होतं जे काही करायचं ते जिद्दीने करायचं आहे. तर आम्ही समाज कार्यामध्ये पुढे आलो. प्रभागामधले आम्ही समस्या बघितल्या. आमचा प्रभाग हा सलम एरिया आहे, शिवसेना वसाहत. तिथे असलेले मायबाप जनता खरोखर त्यांचं कौतुक जेवढं कमी केलं तेवढं कमी आहे. जेव्हा जेव्हा त्या लोकांच्या काही अडचणी होत्या, काही गरजा होत्या की कोणाचं राशन कार्डात नाव नव्हतं, त्याच्यामुळे त्यांचे काही जर ते आजारी झाले तर योजनेच्या मार्फत जे त्यांना सुविधा मिळायला पाहिजे होत्या त्या त्यांना मिळत नव्हत्या. आम्ही सर्वप्रथम त्यांच्याही राशन कार्डामध्ये नाव कसे पडतील तेही बघितलं. काही लोकांच्या आमच्या मोठ्या प्रमाणात सलम एरिया असल्याने तिथे घरकुलची समस्या खूप मोठी आहे. ते माननीय आमचे आमदार रणधीरभाऊ सावरकर, अनुप दादा धोत्रे, जयंतभाऊ मसने, विजयभाऊ अग्रवाल यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या एरियामध्ये किंवा आमच्या प्रभागामध्ये किंवा आपल्या जुन्या शहरामध्ये कसे घरकुल येतील त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो. त्यांना घरकुलही तिथे मिळवून दिले. माननीय आमचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी योजना काढली होती हर घर जल. त्या माध्यमातून प्रत्येक घरी तिथे शिवसेना वसाहतमध्ये, प्रभागामध्ये, पूर्ण जुन्या शहरामध्ये आणि पूर्ण शहरामध्ये सबका साथ सबका विकास या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत नळाच्या योजनेतून पाणी सुद्धा प्रभागामध्ये सर्वांना मिळत आहे. आमचे माजी नगरसेवक राजेभाऊ गाडे हे आमच्या इथं 20 वर्ष नगरसेवक राहिले आणि आम्ही त्यांना पाहायचं. ते शेजारीच राहायचे आमचे. आम्ही त्यांना पाहायचं की बाबा राजेभाऊ ज्या पद्धतीनं काम करतात. आम्ही त्यांचंच बोट धरून राजकारणामध्ये आलो आणि त्यांनी जे काम केलं आणि जे काम राहत होतं ते काम आम्ही करत होतो. आम्हाला राजेभाऊ सांगत होते की हे तू बघ, एवढं हे काम करून घे. जेव्हा आम्ही ते दुःखी लोक जेव्हा आमच्याकडे येत होते राजेभाऊकडे, जेव्हा जे कोणती दवाखान्याची समस्या असेल, पोलीस स्टेशनची असेल, त्यांच्या इथे दुःख सुख असेल, जेव्हा आम्ही त्यांच्या संपर्कात आलो आणि तेव्हा ज्यांची काम आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आणि ते काम जेव्हा मार्गी लागलं तेव्हा खरा आनंद होता की हे काम होतं गरिबांसाठी, जे आपल्याला करायचं होतं ते आम्ही केलं. त्या माध्यमातून आम्हाला समाजसेवेची आवड आली. जेही लोक अडचणीमध्ये होते त्यांच्यासोबत आम्ही त्या अडचणीच्या टायमाला आलो आणि आम्हाला जेव्हा केव्हाही त्या जनतेच्या कामामध्ये जेव्हा त्यांचं काम 100% झालं तेव्हाच आम्हाला समाधान आलं की आता आम्ही हे काम करू शकतो. किती वेळा नगरसेवक? ही माझी दुसरी वेळ आहे. मायबाप जनतेने आम्हाला पहिल्या वेळेस निवडून दिलं.
त्यांच्या आशीर्वादाने आम्ही प्रभागामध्ये जे काम केले ते करू शकलो. काही कामं करायचे आमचे जे बाकी होते ते आता आम्ही ह्या काळामध्ये करू. जनतेने आम्ही जेव्हा पुन्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांनी पुन्हा आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्यांच्या आशीर्वादाचा कृपा की आज चमत्कार झाला. गजानन महाराजची कृपा आमच्यावर आली आणि सर्व मायबाप जनतेने मतरूपी आशीर्वाद दिले. सेकंड टर्नला जेव्हा आम्ही नगरसेवक बनलो तो डायरेक्ट उपमहापौर पद आम्हाला मिळालं. यासाठी आमचे माननीय आमदार रणधीरभाऊ सावरकर, खासदार अनुभव धोत्रे, जयंताभाऊ मसने, विजयभाऊ अग्रवाल यांनीही आमच्यावर विश्वास टाकला. सांगायचं आपल्या माध्यमातून तेवढंच सांगायचं आहे, कितीही पैसा असू द्या, हे 2 नंबर वाल्यांचा पैशाचा उत्मास चालेल, परंतु मायबाप जनता आता ती राहिलेली नाही आहे. आता मायबाप जनता अशी आहे की सर्वांचं ऐकेल, पण मतदान त्यालाच देणार आहे जो प्रत्येकाच्या सुखात दुःखात जाऊन जाईल. नगरसेवक प्रभागाचा असाच असायला पाहिजे, जसा आपला नगरसेवक तसा आपला प्रभाग. आपला नगरसेवक चांगला तर आपला एरिया चांगला, आपले मुलं बाळ चांगले. जर एखाद्या आपण 2 नंबर वाल्याला जर निवडून दिलं तर तो अख्ख्या एरियाचा धिंगाणा करून टाकते. म्हणून मला माहिती आहे की आमच्या प्रभागामध्ये पैसा नाही जिंकला, माणुसकी जिंकली आणि प्रत्येकाच्या सुखात दुःखात धावणारा माणूस जिंकला. आमच्या सलम एरियामध्ये आमच्या लोकांच्या काही मोठ्या अपेक्षा नाही आहे. त्यांच्या एक छोट्या मोठ्या अपेक्षा असतात. रोज दैनंदिन साफसफाई झाली पाहिजे, नळाला पाणी आलं पाहिजे, लाईट वेळेवर लागले पाहिजेत, घरकुल मिळालं पाहिजे. जे काही योजनेच्या माध्यमातून लोकांना एक आशा असते की बाबा माझा हा फॉर्म आहे, माझ्या त्याच्यात फॉर्म लागला पाहिजे. ह्या सर्व जर आपण हाती जर घेतलं तर हे निश्चित आपण गरीब लोकांचं काम करू शकतो. याच्यातून ते ऊर्जा मिळते आणि प्रभागामध्ये जर आपण दैनिक जर काम केलं तर निश्चित लोक आपल्या पाठीशी उभं राहतात. समस्या तर भरपूर आहे, पण आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या अकोला शहरातील आमचे आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, अनुभव धोत्रे खासदार, जयंताभाऊ मसने, विजयभाऊ अग्रवाल यांच्या माध्यमातून शहरातील जे काही समस्या राहिल्या असतील आणि पुढे आपल्याला काही करायचे असेल तर आपण सर्व यांना सोबत घेऊन यांच्या मार्गदर्शनाखाली एक आपलं अकोला शहर हे सुंदर कसं बनेल आणि इथे असलेला गोरगरिबांना जे एक मोठी समस्या आहे रोजगार, तेही आपण माननीय आमदार रणधीरभाऊ सावरकर, अनुभव धोत्रे यांच्या माध्यमातून प्रत्येकाला रोजगार कसा मिळेल येणाऱ्या काळामध्ये आम्ही तेही प्रयत्न करू. अनेक वेळा घराणेशाहीमुळे कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, पण तुम्ही थेट उपमहापौर पदावर पोहोचलात, काय? मॅडम तसं घराणेशाही तो ठीक आहे, पण निश्चित जर आपल्यामध्ये जिद्द असेल काम करण्याची आणि जर आपण प्रत्येक काम हे आपल्या इमानदारीने इकबारीने जर केलं तर नक्की त्याचं फळ मिळते. आपले जे नेते आहेत ते सर्वांवर लक्ष ठेवून येतात की कोण काय काम करेल, त्याचं ऊर्जा आणि त्याचं काम पाहूनच त्याला निश्चित ते जबाबदारी देतात. अकोला शहरासाठी काही विजन आहे का? विजन तर आहेच मॅडम. जागोजागी कचरा साचलेला होता, अतिक्रमण होतं, रोड, नाली, लाईट, बरेचसे समस्या आहेत की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण ते सर्व निकाली काढू आणि अकोला शहरासाठी काय अतिउत्तम आणि चांगलं करता येईल त्याच्याही साठी आम्ही आमचे आमदार रणधीरभाऊ सावरकर, अनुभव धोत्रे यांच्या माध्यमातून ते सर्व काम आम्ही करण्याचा प्रयत्न करू. माझी पुढची इच्छा आणि पुढचा टप्पा एकच राहील, माझं अकोला शहर कसं सुंदर बनेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या अकोला शहराचं नाव कसं लौकिक होईल, हेच आमचा उद्देश आहे आणि हेच आमचं ध्येय आहे. राजकारणात काही उणिवा जाणवतात का? हो, उणिवा तर जाणवतात. कारण की आज आम्ही बघितलं शहरामध्ये काही लोकांच्या काळा बाजार खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. जसं की आमच्या महानगरपालिकेमध्ये लोक घर नावाने करण्यासाठी अर्ज करतात. ते अर्ज करतात, त्यांचे घर नावाने फटाफट होत नाही. याच्यामध्ये सुद्धा काळा बाजार आहे. तोही जे काही अधिकारी आहेत त्यांना आम्ही ताकीद देऊ आणि त्यांना समजावूनही सांगू की याच्या पुढे जर असं तुम्ही केलं तर लक्षात ठेवा, जे काही अडचणी असतील. आता खूप सामना होत आहे, आम्हाला माहिती आहे की दैनिक कचरा जिथे उचलायला पाहिजे काही घंटा गाडीवाले येत नाही, तिथे काही ट्रॅक्टरवाले पोचत नाही, काही आमचे अधिकारी कामकुचरपणा करतात. येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही त्यांना त्यांची जबाबदारी समजून सांगू. ते जर समजले तर अतिउत्तम, नाही जर समजले तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार. तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आहात, तर इतर तरुणांना राजकारणाबद्दल काय सांगाल?
माझं सर्व तरुण मित्रांना एक आव्हान आहे. आपल्याला जेही करायचं आहे ते जिद्दीने करायचं आहे. जेही काम आपल्या समोर येईल ते जिद्दीने करायचं आहे. माझं सर्व मित्रपरिवाराला आव्हान आहे की आपण राजकारणात जर आले तर व्यवस्थित, खरोखर सांगतो, आपली काळाची गरज आहे. आपल्या युवकांना राजकारणात यायचे आहे आणि ह्या सर्व जे काही चुकीचे लोक आतापर्यंत जे पुढे आले आहे यांना कुठं ना कुठं थांबून आपल्या युवा पिढींना समोर करून पुढच्या काळामध्ये सर्व कार्य चांगलं करत न्यायचं आहे. आणि हे युवा पिढी जर समोर आली तर निश्चित होईल. एवढ्या प्रवासामध्ये तुम्हाला कोणी विरोधक होते का? काय अडचणी आल्या? विरोधक तर भरपूर होते. विरोधकांना विरोध नाही केला आम्ही. विरोधकांनी जर एक काम केलं असेल तर आमच्या डोक्यात होतं की आम्ही 4 कामं कसे करू आणि विरोधकांना कसं आम्ही खाली म्हणजे खिचता येईल त्यांना प्रयत्न केला. विरोधकाला विरोध नाही करायचा. विरोधकांच्या जर करायचं असेल आपल्याला काही तर आम्ही 4 कामं शिल्लक करूनच लोकांच्या पुढे गेलो आणि विरोधकांचा विरोध आम्ही मावळला.